पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जागेची 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि जमीन खरेदी घोटाळ्याच्या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली। 43 एकर जमिनीसाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचाही आरोप होतोय। तर यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले असून तहसीलदार दुय्यम निबंधकांना निलंबित करण्यात आले। तर दुसरीकडे पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांच्या प्रश्नावर अजितदादांनी मात्र बोलणं टाळलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 43 एकर वतनाची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केल्याचा आरोप आहे। या जमिनींसाठी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं, मात्र फक्त 500 रुपये भरण्यात आले असा आरोप आहे। या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयानं 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केल्याचाही आरोप होतोय। वतनाची जमीन खरेदी करता येत नाही, करायची असल्यास शासनाची परवानगी लागते। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी तिथे आयटी पार्क उभारणार होती। अमेडिया कंपनीला व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी आयटी धोरणाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीचं भागभांडवल 1 लाख रुपये, त्यामुळे 300 कोटींची जमीन खरेदी कशी केली असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस पाठवली आहे। 2% 6 कोटी अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क म्हणून भरावेत, यासाठी कंपनीला नोटीस देण्यात आली आहे। आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। फडणवीसांनी या गंभीर घटनेची दखल घेत अनियमितता आढळल्यास कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं मिनिमम। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यामुळे अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली। हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? त्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता। तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार। महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली? आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे। मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला है आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे। पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। या प्रकरणामध्ये आतापर्यंत तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींदर तारू यांचं निलंबन झालंय आणि दोषींवर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान अजून निलंबन आदेश प्राप्त झालेला नाही असं तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी म्हटलंय। पण ते पार्थ पवारांच्या जमिनीच्या अनुषंगाने तुमच्यावरती काय म्हणजे असं हे केलं जातंय की त्या व्यवहाराचा काही संबंध आहे का तुमचा? आदेश आले बर निलंबन आदेश माझ्यापर्यंत आला नाही। मलाही बोलता येणार नाही स्पष्ट काय। बर पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका, हिम्मत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा असं ट्विट दबान यांनी केलंय। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे। हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये परत मराठा तर करायचं, म्हणजे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे चेले चपाटे मुलं बाळ हे जमिनी ढापून जमिनी लाटून स्वस्तात फुकटात जमिनी घेऊन यांचे बंगले इमले हे शेतकऱ्याच्या उरावती बांधणार। पुण्यात पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। यावेळेला अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पार्थ पवारांच्या कंपनीने घेतलेल्या जमिनीबाबत तक्रार करणार असल्याचं ट्विट दमान यांनी केलंय।
तर तक्रार आल्यानंतर आम्ही तपास करू, असं मंत्री बावनकुळे म्हणाले. पार्थ पवारांच्या कंपनीनं कोरेगाव पार्कमध्ये विकत घेतलेल्या जमिनीची कायदेशीर तक्रार द्यायला मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे. मी सोमवारी पहाटे मुंबईला परत येणार आहे, म्हणून मी मंगळवारी लेखी तक्रार घेऊन महसूल मंत्र्यांना भेटणार आहे. 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहे. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो. पार्थ पवारांची कागदपत्र योग्य असून सखोल चौकशी केली जाणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. मुद्रांक शुल्क हे काही इंडस्ट्रीला दिलं जातं, पण ते डेटा सेंटरला दिलं जातं. आमच्या विभागाकडनं IT ला अजून तरी आम्ही कुठे दिलेलं नाही आणि या कंपनीला तर नाहीच नाही. 20 कोटीच्या अगेन्स्ट 500 रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली. अशा पद्धतीनं जे काय गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातून होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही. या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधी अजित पवारांनी बोलणं टाळलंय. तर माहिती घेऊन बोलणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. वस्तुस्थिती मी पण समजून घेईन, कारण उशिराच्या नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे. आज जरूर या विषयावरती माहिती घेणं आणि स्वतंत्रपणाने आपल्याजवळ संवाद करू. दरम्यान आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया पार्थ पवारांनी दिली आहे. याचवेळी अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आलाय. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानी आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार. सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तर मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप आहे. कालपासून उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची क्लिपच उद्धव ठाकरेंनी ऐकवली. तर उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा आनंद आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. झाला का? वाजवला नाही टाळ्या. मग हेच तुम्हाला मी सांगतोय. जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात, आता कुठे पाडायला चोरा? हा, मत चोरी करून सत्तेवर आलाय. उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते. त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं. पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत. सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही. उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचीही ऑडिओ क्लिप ऐकवलेली आहे. सातबारा कोरा करण्याचं अजित पवारांचं वचन उद्धव ठाकरे यांनी ऑडिओ क्लिपमधून ऐकवलंय. त्यातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. पीक कर्जाचे नाही. तुमचा सातबारा कोरा केला तर आता कोणाची अवलाद लावणार? म्हणजे ही खोटी माणसं एवढे निर्दयी. म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाजर फुटणार नाही. यांना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून पडावं लागेल. बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला. आनंद दिघे साहेबांनी हेच विचार दिले. लढायला शिकवलं आपल्याला. आता काही लोक रडतायत, ते जाऊ दे त्यांना. काही लोक मला काल भकास
मंत्री म्हणाले नगरविकास नाही भकास विकास. सांगा मी भकास मंत्री आहे? 2.5 वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला की नाही? माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली की नाही? शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला की नाही? सगळ्या लोकांच्या मागे योजना सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल. पुण्यातील पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे संतापले. काम करा नाहीतर पद सोडा असं म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. इतक्या दिवसात काय काम केलं असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. काम न करणाऱ्यांना काढून टाका असे आदेशच राज ठाकरेंनी दिलेत. राज ठाकरे यांनी हे आदेश दिलेले आहेत. काम करा अन्यथा पद सोडा असं म्हणत पुण्यातील बैठकीत राज ठाकरे चांगले संतापलेले आहेत. पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कान टोचले. पुण्यातील पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंनी संताप वर्तवलेला आहे. काम करा नाहीतर पद सोडा असं राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार दाखल झाली. जालना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. बीडच्या कार्यकर्त्यांकडून जालना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आणि कट रचण्यात आल्याची ही तक्रार आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू आहे. तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर सविस्तरपणे माध्यमांना प्रतिक्रिया देणार. जालन्याच्या पोलीस अधीक्षकांची ही माहिती. ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय हे सत्य. आता ते तपासात येईलच, तपास करते. पण बाळ तुला सांगतो तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव. असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही, असले बाडगे. तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास. तू लय चूक केली बाळा, तू हे ध्यानात ठेव. कारण मी करून घेणाराला म्हणतोय. आमचे जालन्याचे SP साहेब शेवटपर्यंत जातील याची खात्री आहे आम्हाला. तर महाकुंभात फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय. जर हिंदूंचा सण आहे तर तिथे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलंय. हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे. त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे. त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील. मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूचे ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार. मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार. हे सगळे लोक हे गोष्टी. आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना, आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी. शंढा असण्यापेक्षा गुंड असलेलं बरं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी. उमेदवार कसं मतदान देणार? प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाहीये. हा माणूस कठीण आहे. प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव मी सांगतो तू आवडणार भाऊ, हे आमचं डॉन आहे. अरे जीवानो मुझे कैसानो, म्हणजे सांगायचा अर्थ असे एक हिरे शिवसेनेमध्ये आहे. गुंडे म्हणता लोक आम्हाला. अरे म्हणून ना गुंड, शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा. पूर्वी संत म्हणायचे की पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा. आम्ही तेच म्हणतो, पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा, जो पुढे उभाट्यावाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा. उपमुख्यमंत्री शिंदे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पिंपरखेडमध्ये आले. शिंदे येत असताना गावात रस्ता नाही आणि रस्त्याची व्यवस्था का केली नाही असं म्हणत सोनावणेंनी पोलिसांना धारेवर धरलं. गावात दुःखाचा प्रसंग असताना सोनावणेंच्या वक्तव्यावर टीका होते. ताळमेळच नाही, नुसते मूर्खाच्या अवलादी उभे राहिले आयुष्यभर. असं चालतं का कधी? लाईन पाहिजे, माणसं उभी पाहिजे. मी आलोय स्वतः, मला कुठे सांगायला नाही. मी 4 ठिकाणी विचार झालोय. एवढी राज्याची VIP मुवमेंट आहे म्हटलं तर कशी पाहिजे आपल्या सर्वांची फटाफट. साहेबांना घरापर्यंत आणायला मदत केली पाहिजे सर्वांनी.